विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील लोकांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढे यावं असं आवाहन केलं होतं। या आवाहनाला चंदगडपासून ते शाहूवाडीपर्यंतच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। पुरामुळे जनजीवन उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्याला मदत करण्यासाठी धान्यासह किराणा सामान, प्रथमोपचाराचं साहित्य, सॅनिटरी पॅड्स, चप्पल, पाणी बॉटल, कपडे, ब्लँकेट्स, चटई अशा स्वरूपाची मदत करत कोल्हापुरातील प्रत्येकानं आपापल्या परीनं खारीचा वाटा उचलला। अगदी 4-5 दिवसात काँग्रेस कमिटीचं कार्यालय मदत साहित्य गच्च भरून गेलं। खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कसबा बावड्यातील भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही मदत मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याकडे पाठवण्यात आली। धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 5 टेम्पो मदत साहित्य पाठवण्यात आलं। यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापूरकर एखाद्याला मदत करण्याच्या बाबतीत नेहमीच पुढे असतात असं सांगितलं। काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आवाहन केल्यानुसार जमा झालेली मदत मराठवाड्याला पाठवण्यात येत असून काँग्रेसचा हा मदतीचा हात पूरग्रस्तांसाठी आधार देणारा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नेहमीच ही आपल्या परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार आपल्या कोल्हापुरातून आता बंटी पाटील साहेबांनी आणखीन सगळ्यांनी मिळून हा उपक्रम हाती घेतला आहे, काँग्रेसने हाती घेतला आहे आणि त्याप्रमाणे ही मदत आता अनेक ट्रक्स जिथं आता इथं गोळा झाले ते आता लगेच मराठवाड्यात जातील आणि गरजू लोकांना त्याची निश्चित चांगली मदत होईल। कोल्हापूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून काँग्रेस कमिटीत मदत जमा होतीये। सध्या मराठवाड्यातील शाळांमध्ये दप्तर आणि वह्यांची गरज आहे, त्यामुळे पुढील काळात म्हणजे दसऱ्यानंतर दप्तर आणि वह्या पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि म्हणून जिल्हा काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातली मदत जवळजवळ 25 वाहनं, नांदेडला 5, धाराशिवला 5, सोलापूर जिल्ह्यामध्ये 5, त्याचबरोबर लातूरला 5 आणि परभणीला 5 अशा पद्धतीनं 25 वाहनं आता आम्ही रवाना करतोय। अजून आमच्याकडे मदतीचा ओघ येतोय, परंतु तिथल्या लोकांची मागणी आहे की आता शाळेचे दप्तर आणि वह्या हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून पुढच्या काळात ज्यांना ज्यांना मदत द्यायची आहे जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये त्यांनी शाळेचं दप्तर आणि वह्या दिल्या तर त्या तिथं पुन्हा एकदा दसऱ्यानंतर आम्ही पोच करायची व्यवस्था निश्चितपणे करू। आज पाठवण्यात आलेल्या मदतीमध्ये धान्यासह दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश आहे। आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार ऋतुराज पाटील, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, राहुल बजरंग देसाई, जीवन पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, माजी नगरसेवक राजेश लाटकर, राहुल माने, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, प्रताप जाधव, इंद्रजित बोंद्रे, डॉक्टर संदीप नेजदार, तौफिक मुल्लाणी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, राजू साबळे, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील सुयेकर, बयाजी शेळके, सुप्रिया साळुखे, विनायक घोरपडे, सरलाताई पाटील, वैशाली महाडिक, संजय पवार वाईकर, राणी खंडागळे यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते।